हा 4 केजीचा चिकन पुलाव बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल. चला तर मग याची फुल रेसिपी बघूया. न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी ते इथे चिकन मॅरिनेशन करून ठेवले. त्यासाठी दही, लाल तिखट, हळद, मिरची पावडर, सोबतच कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिक्स करून ठेव. अर्धा तास चिकन मॅरिनेशनला ठेवा. तवर इकडे कांदा, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, काही खडे मसाले, चिरलेली कोथिंबीर, निसलेली मेथीचे पाने हे सगळे इथे रेडी आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मोठं पातेलं ठेवलंय. त्यामध्ये कम्प्लिटली 1 लिटर तेलाचं पॅकेट टाकलंय. तेल छान कडकडून तापल्यावर सर्वात आधी त्यामध्ये सगळे खडे मसाले सोडून घ्या आणि सोबतच तेजपत्ताही टाकून घ्या. आता या सर्व खडे मसाल्यांना खमंग असं भाजून घ्या, जेणेकरून छान असा सुगंध सुटेल. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाका. तुम्ही कढीपत्ता स्किपही करू शकता. आता 4 केजी पुलावासाठी इथे 3 किलो लांब लांब कट केलेला हा कांदा घेतलाय, जो की बारीक बारीक स्लाइस मध्ये कट केलेला आहे. याला पण छान असं परतवून घ्या. या कांद्याला जे काही पाणी सुटेल ना ते सगळं आपल्याला या तेलामध्ये आटवायचं आहे. कांदा सुटसुटीत होईपर्यंत छान असा एकदम खमंग परतवून घ्या, जेणेकरून तो दिसायला असा दिसला पाहिजे. एकदम मोकळा फरफरीत जेव्हा आपला कांदा होईल तेव्हा त्यामध्ये 125 ग्रॅम हिरव्या मिरचींची बारीक केलेली पेस्ट, सोबतच 250 ग्रॅम आलं लसणाची पेस्ट यामध्ये ऍड करा आणि छान असं परतवून घ्या. आता हे छान खमंग परतल्यानंतर यामध्ये एक 10-12 ना हिरव्या मिरच्या लांब लांब कट करून टाका. आणि इथे 4 केजी पुलावासाठी कम्प्लिटली 1 किलो टमाटर घेतलेला आहे, जे की मोठे मोठे तुकड्यांमध्ये इथे कट केलेत आणि तेही यामध्ये ऍड करून छान असं परतवून घ्या. आता ह्या टोमॅटोंना खूप सारं पाणी सुटणार, त्यामुळे तुम्हाला यामध्ये कंटिन्यू चमचा हा फिरवावाच लागेल, नाहीतर खाली लागायची भीती जास्त असते. त्यानंतर टोमॅटो छान परतल्यावर इथे चिकन बिर्याणी मसाल्याचं 50 ग्रॅमचा पूर्ण पॅकेट तुम्ही टाकून द्या आणि छान याला परतवून. आता हे सर्व एकदम छान एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचंय. छान तेल सुटू द्यायचंय. त्यानंतर एक जोडी मेथीचे पाने जे काय आपण निवडले होते ना ते सुद्धा यामध्ये टाकून छान परतवा. आता चिकन पुलावमध्ये मेथीचे पाने टाकायचं कारण मी तुमच्यासोबत स्पष्ट करते. याने ना चिकन पुलावाला इतका सारा टेस्ट येतो ना, तुम्ही ट्राय नक्कीच करून बघा. त्यानंतर इथे मॅरिनेशन केलेलं अर्धा तास आपण जे चिकन ठेवलं होतं ना ते यामध्ये ऍड केलंय आणि हे सुद्धा छान असं परतवून घ्यायचंय. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड केलेलंच आहे. त्यानंतर आपण पाणी टाकल्यावर जेवढं काय आपल्याला भातासाठी मीठ लागेल तेवढंच यामध्ये ऍड करावं. आता घरात कोणतंही फंक्शन असो, बर्थडे पार्टी असो किंवा कोणती अॅनिव्हर्सरी पार्टी असो, कोणताही फंक्शन असो, आपण विकत आणण्यापेक्षा ना असा चिकन पुलाव घरी नक्की ट्राय करा, जो की खूप सोप्या पद्धतीने बनवला जातो, पण खायला इतका काही टेस्टी लागतो ना. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा रेसिपी कशी वाटली. आता यामध्ये पाणी ॲड करूया. आता तुम्ही तांदूळ कोणत्या क्वालिटीचा घेता त्यावर तुम्ही पाणी ॲड करा. इथे आम्ही जीरा राईस घेतलाय, त्यामुळे जीरा राईसला तुम्हाला माहिती आहे पाणी खूप सारं लागतं, त्यामुळे आम्ही आमच्या क्वांटिटीनुसार पाणी घेतलंय. पाण्याला छान उकळी फुटल्यावर त्यामध्ये धुतलेले तांदूळ सगळीकडे असे छान पसरवून टाक. हे तांदूळ टाकल्यानंतर लगेचच तुम्हाला पूर्ण पातेल्यात चमचा फिरून घ्यायला लागेल, नाहीतर तांदळाचे गोळे होण्याची भीती जास्त असते. छान असा तांदूळ मोकळा करा. चमच्याने चारी बाजूने छान परतवून घ्या आणि त्यानंतर ना थोडा एक 5-1 मिनिटामध्ये पाणी सोकल्यानंतर सगळं पाणी जेव्हा आपल्या भातातलं सोकलं जाईल तेव्हा वरतून छान गार्निशिंगला अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करा. इतका सुंदर वास सुटला या पुलावाचा आणि खायला पण तितकाच टेस्टी झालाय. खरंच सांगते, तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. आता कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं पाणी आहे, तर आपण याला ना थोडा वाफ द्यायला 15 मिनिटं एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं चांगलं याला वाफू द्या. त्यानंतर तुम्ही बघा इतका सुंदर चिकन पुलाव रेडी झालाय आणि तोही न काही बिघडता. त्यानंतर इतका छान पुलाव रेडी झाल्यावर तुम्हाला जर कलरिंग आवडत असेल तर थोडा फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करा आणि छान असा वरतून डिझाईन करा. खूप टेस्टी. त्यानंतर ह्या चिकन पुलावासोबत सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही कोशिंबीर. कोशिंबीर शिवाय चिकन पुलाव हा अपुराच वाटतो. इतका सुंदर चिकन पुलाव झालाय हा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज आणि ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.